नमस्कार मित्रो. आज मी 16वा भाग अभिवाचनाचं वाचन करतो आहे आणि महाकवी कालिदास प्रतिष्ठानतर्फे 2017 साली जे निबंध मागवले होते त्याच्यामध्ये ज्येष्ठ कवयित्री सौस्मिता चंद देशपांडे, सीमा गार्डन हाऊसिंग सोसायटी, शिक्षक नगर, पौड रोड, पुणे यांचा हा लेख आहे आणि त्या लेखाचं नाव आहे आषाढस्य प्रथम दिवसे. महाकवी कालिदास जयंती. त्या म्हणतात की आषाढ शुद्ध प्रतिपदा हा दिवस महाकवी कालिदास जयंती म्हणून साजरा केला जातो. आषाढधारांनी सर्व सृष्टी न्हाऊन निघाली की जनमानसामध्ये उत्साह व चैतन्याचे आगमन होते आणि सृष्टीचे रूप पालटते. आषाढाच्या पहिल्या दिवशी कवी कालिदासाच्या प्रतिभेला नवीन घुमारे फुटतात, पंख फुटतात. तसे सर्वत्र कविमनामध्ये प्रतिभेत आषाढाची सर्जनशीलता उतरते. आषाढ म्हटले की भारतीय मनाला कालिदासाचे मेघदूत आठवते. इसवी सन पूर्व 170 अग्निमित्र नावाचा राजा होऊन गेला. त्या कालावधीनंतरचा कालिदासाचा काळ मानला गेलेला आहे. भारतीय परंपरा कालिदास व विक्रमादित्याशी जोडली गेलेली आहे. कालिदास कोणत्या राजाच्या दरबारी होते हे नक्की जरी सांगता येत नसले, परंतु विक्रमादित्याच्या दरबारातील तो कवी असावा असे मात्र मानले जाते. शृंग वंशाच्या शासनकाळात कालिदास होता असेही मानले जाते. त्या राजाचा शासन कालावधी इसवी सन पूर्व 100 होता. कालिदास प्रथमतः विवाहापूर्वी अशिक्षित होते. विद्युत्तमा नावाच्या राजकुमारीशी त्यांचे लग्न झाले होते. ती राजकुमारी विद्याभूषित होती आणि तिला तशाच वराशी लग्न करायचे होते. ती मौन शब्दात गूढ प्रश्न विचारत असे, तेव्हा तो तिला अशिक्षित असल्याचे कळले. तेव्हा तिने त्याचा धिक्कार केला आणि कालिदासाला हाकलून दिले. त्यानंतर कालिदासाने काली देवीची उपासना केली व देवी प्रसन्न होऊन तिने त्याला ज्ञानी व धनवान बनशील असा वर दिला आणि त्या देवीवरून त्याचे नाव कालिदास असे पडले आहे. त्यानंतर त्याने गुरुग्रही ज्ञान संपादन केले व तो पत्नीकडे आला. त्याने पत्नीलाच आपले गुरु मानले. त्यामुळे त्याने तिच्याशी संसार करण्यास मात्र नकार दिला. पण पत्नी संतापली आणि तिने त्याला शाप दिला की तुला स्त्रीच्या हातूनच मृत्यू येईल. त्यानुसार एका गणिकेच्या हातूनच विषप्रयोगाने या कालिदासाचा मृत्यू झालेला आहे आणि तिची शापवाणी खरी ठरलेली आहे. आषाढ मासी कृष्णमेघ नभी दाटतात. धुवाधार पाऊस सर्वत्र असतो. पावसाळी हवा थंड असते व सावळ्या मेघातून सहस्र जलधारांचा वर्षा होऊ लागतो. जलधारांनी भिजून मातीच्या खमंग अशा मृदगंधामुळे सजीव सृष्टीला व मानवी मनास आनंद होतो. मनमोर नाचू लागतात. या वातावरणाची कवी कालिदासास मोहिनी पडली आणि मेघदूत नावाचे अजरामर काव्य कालिदासाने लिहिले. कुबेराच्या शापाने यक्ष शापित झालाय. त्याला आपली पत्नी यक्षिणीचा विरह सहन होत नाही आणि कवी कालिदासाने या आकाशातील महाकाय घनास विश्रांती घेताना पाहिले व मेघास आपले दूत बनविले. यक्षाने श्यामसुंदर मेघास दूत बनवून आपला संदेश त्यामार्फत प्रियपत्नीस पाठवला. ही कवी कालिदासाची एक कल्पना आहे आणि यातूनच म्हणजे या मेघ संदेशाचे व कालिदासाचे अमर काव्य उदयास आलेले आहे. हा मेघ रामगिरी पर्वतापासून नागपूरपासून भारताच्या उत्तरेपर्यंत म्हणजे उज्जैनपर्यंत उन्हाळा, हिवाळा, पावसाळा या तिन्ही ऋतूंमध्ये प्रवास करतो आहे. आषाढ घनापासून याची सुरुवात होते व या मेघाच्या प्रवासात येणाऱ्या सर्व प्रांतांचे ऋतूंचे सुंदर असे निसर्ग वर्णन यात आलेले आहे. मेघदूतातील सर्व पात्रांचे व्यक्तिचित्रण यथार्थपणे कालिदासाने आपल्या उत्कृष्ट लेखणीतून वर्णन केलेले आहे हे आपल्याला जाणवते. कालिदासाच्या साहित्यातून भूगोल आहे, कल्पनाविलास, तत्कालीन नगररचना याचंही विवेचन केलं गेलेलं आहे. सामाजिक व्यवस्था यांचेही दर्शन झालेले आहे आणि कवी कुसुमाग्रज घ्या, बाबा बोरकर घ्या, वसंत बापट घ्या, शांताबाई शेळके यांच्यासारख्या
ज्येष्ठ कवींनी मेघदूताचे अनुवाद मराठीत केलेले आहेत. मूळ लेखन संस्कृतमध्ये आहे. कवी कालिदासाचे साहित्य अर्थवाही रचना, शब्दसौष्ठव, वास्तव निसर्गचित्रण, व्यावहारिक चपलक दृष्टांत आणि मोजक्या शब्दातून प्रकट होणारा प्रगल्भ आशय यांनी ओतप्रोत भरलेले आहे. अभिजात शाकुंतलम, विक्रमोर्वशीयम, मालविकाग्निमित्र ही नाटके असून रघुवंश, कुमारसंभव ही महाकाव्य आहेत. कालिदासाचे मेघदूतम व ऋतुसंहार ही खंडकाव्य आहेत. रघुवंशातील राजाबाबत वर्णने आहेत. कालिदासाने पुरुरवा व उर्वशी यांच्या प्रेमसंबंधावर आधारित विक्रमोर्वशीयम हे नाटक लिहिले आहे. तसेच दुसरा शृंगराजा अग्निमित्र याला नायक मानून मालविकाग्निमित्र हेही नाटक लिहिले. कालिदासाचे सर्व साहित्य हे संस्कृत भाषेत असून संगीतमय कुमारसंभव आहे. या महाकाव्यात शिवपार्वतीची प्रेमकथा कार्तिकेच्या जन्माची आहे. याशिवाय कालिदासाने उत्तर कालामृत नावाचा ज्योतिष विषयावरील ग्रंथ लिहिला आहे. या पुस्तकात त्याचे वर्णन केलेले सांगितले जाते. भविष्यात ते सत्य झाल्याचे दिसून येते. कालिदासाचे मेघदूत म्हणजे चेतनोक्ती. अलंकाराचे अचेतनावर चेतनाचा आरोप करण्याचे सुंदर उदाहरण आहे. कालिदासाचा वैदिक विचार, व्याकरण, त्याचा व्युत्पत्तीशास्त्र, शिक्षणशास्त्र, काव्यशास्त्र, योगशास्त्र, राज्यशास्त्र, ज्योतिषशास्त्र, कृषी, भूगोल तथा वातावरणशास्त्र, नीतिशास्त्र, प्रयोग, कला, प्रसाधन तथा अलंकारशास्त्र इत्यादी शास्त्रांचा सखोल अभ्यास कालिदासाने केलेला आहे असं आपल्याला आढळून येतं. शृंगाररस हा त्याच्या काव्याचा महत्त्वाचा गुण होता. वात्सायनाच्या कामसूत्रांचाही त्याने अभ्यास केलेला होता असे त्यावरून दृष्टोत्पत्तीस येते. त्याने शृंगाररसप्रधान साहित्याची निर्मिती करताना सुद्धा साहित्यिक सौंदर्याबरोबर आशावादी परंपरा, नैतिक मूल्य याकडे योग्य लक्ष दिलेले आहे. अभिजात शाकुंतल हे नाटक त्याने राजा दुष्यंत व शकुंतला यांच्या प्रेमवर्णनावरती लिहिलेले आहे. त्याच्या ऋतुसंहारमध्ये 6 ऋतूंची उठावदार अशी सुंदर चित्रे देखील रेखाटलेली आहेत. शृंगारतिलक, गंगाष्टक ही कालिदासाने लिहिलेली 2 अप्रतिम आणि भावणारी अशी काव्ये आहेत. कवी कालिदासाचा सन्मान म्हणून, आठवण म्हणून काही संस्था कार्यरत आहेत. त्यामध्ये एक महाकवी कालिदास अकादमी उज्जैन ही संस्था दरवर्षी कालिदास समारोह आयोजित करते. तसेच महाकवी कालिदासाच्या नावे नाट्यमंदिर मुलुंडला आहे मुंबई येथे. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक येथे आहे. महाकवी कालिदास साहित्यकला संस्कृती म्हणजेच महाकवी कालिदास प्रतिष्ठान ही धायरी पुणे येथे कार्यरत आहे. आणि 2013 साली महाकवी संमेलन या संस्थेने भरवले होते. याशिवाय कालिदासाच्या नावाने महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे महाकवी कालिदासाच्या नावे सुसंस्कृत पुरस्कार दिले जातात. तसेच कालिदासाचा गौरव आठवण म्हणून मध्य प्रदेश राज्य शासनातर्फे कला क्षेत्रामध्ये भरीव कामगिरीसाठी 1980 सालापासून मानाचे पुरस्कार अनेक कलाकार व साहित्यिकांना देण्यात येतात. कालिदास हा वाल्मिकीनंतरचा अग्रगण्य नाटककार कवी आहे. तर त्याचे जर्मन, फ्रेंच, आंग्ल सहित अभ्यासक त्याला शेक्सपियरच्या तोडीचा मानतात. अशा या अजरामर साहित्यिक कवीस आमचे शतशः प्रमाण. आणि महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे धायरी या संस्थेतर्फे प्रतिवर्षी हे कवी संमेलन भरवले जाते आणि निवडक कवींना महाकवी कालिदास पुरस्कार आणि ज्येष्ठ साहित्यिक या निवड करून त्यांना महाकवी कालिदास लक्षवेधी पुरस्कार दिला जातो. आणि दरवर्षी एक पुस्तक तरी प्रकाशन करण्याची आमची या संस्थेची प्रथा आहे. आजपर्यंत आम्ही 57 पुस्तकं आमच्या या महाकवी कालिदास प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित केलेली आहेत. आपलं सहकार्य अनमोल सदैव आम्हाला राहावं ही नम्र विनंती. धन्यवाद.